लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। अजित दादा म्हणजेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी आपण जर पाहिलं तर अहवाल समोर आले। त्यानंतर आज रोहित पवार यांच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स देखील घेण्यात आली। त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण जर पाहिलं तर मोठे आणि गंभीर खुलासे रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्या आहेत रुपालीताई ठोंबरे आहेत, त्याचबरोबर अमोल मिटकरी आहेत। एकंदरीत अहवाल आला आणि अहवालासंदर्भात त्या दोघांना काय वाटतं ते आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम मी रुपालीताईंकडे येईल। ताई, अहवाल पाहिला, अहवालामधल्या काही बाबी आहेत, महत्वाच्या बाबी आहेत, ते पाहून एकंदरीत काय वाटलं? पहिला संशय काय? जो काही प्राथमिक अहवाल जो दिलेला आहे, तुम्ही तो अहवाल पाहिलाय का? अहवाल देणाऱ्यांनी चेष्टा लावली का मला काही कळत नाहीये। तो अहवाल येणार म्हणून आम्ही महिन्याभरापासून वाट बघतोय की कधी अहवाल येणार। त्या अहवालावर पुढची तपासाची सूत्र अवलंबून आहे। एक तर तो अहवाल आला, त्यांनी सांगितलं की माननीय अजितदादांचं विमान झाडाला धडकलं। आम्हाला ते झाड दाखवू शकतील? जे काही माननीय अजितदादांचा 28 तारखेला जी घटना घडली त्याचे सगळे व्हिडिओ लोकांकडनं म्हणजे जनतेकडनं त्यांच्याकडे गेलेले आहेत। त्याच्यामध्ये बारामती जिल्हा सांगितलाय, महानगरपालिका सांगितलेली आहे। म्हणजेच हा जो अहवाल आहे हा तोंडाला पानं पुसणारा आहे। मुळामध्ये मला वाटतं हे जे तपास अधिकारी आहेत, हे जे गुन्हेगार आहेत त्यांच्याशी संगनमत आहे, हे ठाम मत झालेले। एक लक्षात घ्या, मी माननीय अजितदादा यांच्या पक्षाची कार्यकर्ती पदाधिकारी जरी असले तरी मी एक वकील आहे, प्रॅक्टिसिंग वकील आहे। आम्हाला जे जे शंका येतात, जे जे धागे आमदार रोहित पवार यांनी जे सांगितलेले आहेत ते विचार करण्यासारखे आहेत। त्याच्या संदर्भातला कुठलाही ठोस पुराव्यानिशी अहवाल आम्हाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला देण्यात आलेला नाहीये। मुळामध्ये ते व्हिडिओज कुठं आहेत, जे कोण पायलट होते ते कसे बदलले गेले, ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते ते त्यांचा जाब जबाब कुठे? कारण का एक लक्षात घ्या, जेव्हा एखादा घटना घडते त्याचा जो तपास केला जातो, तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगते की लीगलमध्ये टॉवरच्या अंडरमध्ये ज्यांचे ज्यांचे नंबर्स येतात त्याही लोकांना बोलून त्याचे जाब जबाब घेतले जातात। इन्व्हेस्टिगेशन कसं असतं हे जर आता आम्हाला तपास यंत्रणेला शिकवावं लागत असेल तर याच्यामध्ये निश्चित कोणीतरी हे जे तपास अधिकारी आहे ते कोणाला तरी वाचवत आहे। हा दादांचा झालेला घातपात आहे आणि हा जनतेसमोर यायला पाहिजे। कुठल्याही गुन्हेगाराला सोडता कामा नये। याच्यासाठी प्रथमतः पोलिसांनी AGCA चे अधिकारी आरोपी केले पाहिजे, VSR कंपनीचा मालक केला पाहिजे। जे जे संशयित त्याच्या रिलेटेड आहेत, ज्यांनी सुरक्षा तपासली, तो कोण आत गेला होता, त्याची बुक कुठं आहेत, बारीक बारीक गोष्टी कुठल्याही समोर आणलेल्या नाहीयेत, त्या सगळ्यांना आरोपी केलं पाहिजे। कोर्ट ठरवेल ना, त्यांनी कोर्टात जाऊन सांगू दे ना की बाबा आमचा दोष नाहीये, परंतु तुम्हाला तपासही करायचा नाही, तुम्हाला FIR करायची नाही आणि मग नंतर सांगायचं की नाही इतर जे घेवडे आहेत की नाही तपास चालू आहे, म्हणजे आम्ही सत्ताधारीत आहोत। हो, आम्ही सत्ताधारीत आहोत म्हणून आमचा देव माणूस गेला आणि तो गेला म्हणून आम्ही समजायचं का? उलट आम्ही सत्ताधारीत आहोत म्हणून आम्हाला वाटलं की यंत्रणा कुठेतरी गतिमान गतीने पुढे चालतील आणि हे तपास आमच्या समोर येईल। आमच्या समोर उलटच येते। जर असं होणार असेल तर निश्चित आम्हाला मेहरबान कोर्टाचं दार हे ठोठावं लागेल। कारण का हे पुरावे दिवसेंदिवस नष्ट करण्यासाठी, पुरावे नाहीसे करण्याचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत। आणि मग बाकीचे बोलघेवडे म्हणतात की नाही तुम्ही तपास यंत्रणावर लक्ष ठेवलं पाहिजे। जे जे बोलतात त्यांच्या घरातले प्रत्येक जण विमानामध्ये असेच ऍक्सिडेंटनी जाऊ दे आणि मग त्यांनी आम्हाला हा सल्ला द्यावा की आपल्या घरातला माणूस गेल्यानंतर काय दुःख होतं। बोलायला फार सोपं असतं की माणूस गेलाय, तपास यंत्रणेवर तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत। तपास यंत्रणांची हालचाल अत्यंत अयोग्य, बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे फुकटचे सल्ले द्यायला येऊ नये। माननीय उपमुख्यमंत्री यांचा तपास योग्य दिशेने झाला पाहिजे, ते पुरावे सादर झाले पाहिजे, अन्यथा या तपास अधिकाऱ्यांना सुद्धा त्या गुन्ह्यात घेण्यासाठी आम्हाला कोर्टामध्ये जावं लागेल। एकंदरीत अमोल सर, तुम्हाला काय वाटतं? अहवाल आला, अहवालानंतर रोहित पवार यांची पत्रकार परिषद झाली। एकंदरीत पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे मांडण्यात आले म्हणजे दादांचा हा अपघाती मृत्यू होण्याआधी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ते देखील हेच VSR कंपनीचं विमान वापरत होते आणि ते दावोसला जात होते।
दावोसला जाता जाता असं कुठेतरी समजलं मध्ये एक त्यांनी स्टॉप घेतला आणि त्यानंतर पुन्हा ते विमान उडालं. त्यानंतर ते जेव्हा इराण आणि इराकच्या हवाई टप्प्यामध्ये आले तेव्हा कुठेतरी त्यांना थेट ऍक्शन घेऊ अशी थेट कंप्लेंट आली. तेव्हा ते पुन्हा विमान मागे घेण्यात आलं. अशा पद्धतीने जर पूर्वीची घटना झाली होती तर यावरती कुठेतरी विचारममस होणं गरजेचं होतं ना. तर ही गोष्ट पुन्हा झालीच नसती. त्यानंतर जे काही पुरावे म्हणून सर्वप्रथम तर जय पवारांनी जो व्हिडिओ टाकला म्हणजे रोहित सिंग करून जे काही म्हणजे विमानामध्ये झोपले होते, बॅग होती त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या बाजूला को पायलट होत्या आणि विमान उडत होतं असा व्हिडिओ टाकण्यात येतोय. एकंदरीत VSR कंपनीला कोणाचा अभय नाही का राहिले. एकंदरीत असं थेट जे रोहित पवार आज म्हणत आहेत की TDPA करून एक पार्टी आहे, त्यांचं कुठेतरी पाठबळ आहे, केंद्रामध्ये ते एअर एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यांचं पाठबळ आहे. तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणासंदर्भात? त्यांचं राजकीय पाठबळ असल्याशिवाय VSR व्हेंचर या कंपनीत एवढी मस्ती येऊ शकत नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की VSR व्हेंचर ही कंपनी अत्यंत मगरूर, मस्तवाल, माजोर्डी आणि उन्मत्त कंपनी आहे. त्याच्या मालकाचा एक व्हिडिओ रोहित सिंगचा जो परवा जयदादा पवार यांनी शेअर केला त्यामध्ये इतका तो निष्काळजीपणाने तिथं झोपलेला दिसतो. त्यामुळे त्याला प्रवाशांची कशी काळजी आहे त्यावरून स्पष्ट होते. दुसरं, दावोसला जातानाचा एकनाथ शिंदे साहेबांच्या अनुभवाबद्दल पत्रकार परिषदेमध्ये जे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं त्याचा जो तुम्ही उल्लेख केला ते यावरून एक लक्षात येतं की त्याचे आंतरराष्ट्रीय अंडरवर्ल्डशी सुद्धा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणाची? VSR व्हेंचरची. माझं स्पष्ट मत आहे की VSR व्हेंचरचा मालक कोण आहे तर DGCA आणि VSR व्हेंचरच्या चुकीमुळं अजितदादांच्या विमानाचा त्या ठिकाणी दुर्घटना घडली. अनेक त्यात 5 लोक मृत्युमुखी पडले. आणि VSR व्हेंचर कंपनीचा मालक जो रोहित सिंग आहे त्याला आता अद्यापही त्यांच्यावर कुठं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही. काल काटोलमध्ये बघा एका कंपनीत स्फोट झाला, 9 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले. आता इथे पण विमानात स्फोटच झालेले आहेत. त्यामुळे VSR व्हेंचर कंपनीचा मालक हा अंडरवर्ल्डशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला त्याचं अभय आहे म्हणून त्याच्यामध्ये इतकी मस्ती आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की VSR आणि DGCA या दोघांनी मिळूनच अजितदादांच्या विमानाचा हा अपघात घडून आणला, घातपात घडून आणला. म्हणून सदोष मनुष्यवधाचे गुन्हे अद्यापही CBI चौकशी लागली, CID चौकशी लागली असं म्हणतात. CIDने अद्यापही कुणाचा जबाब नोंदविला नाही. साधा FIR घ्यायला पोलीस मागे पुढे पाहत आहेत. VSR संदर्भात FIR करायला मी, आमदार रोहित पवार आणि 2 आमदार आणखी असे 4 आमदार मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्या ठिकाणी पोलिसांची उन्मत्तपणा दिसला. म्हणजे राममोहन नायडू जे केंद्रीय हवाई मंत्री आहेत यांचं सुद्धा त्यांना पाठबळ आहे का? अंडरवर्ल्ड प्लस सेंट्रल मधले काही मंत्री प्लस TDPA इज इक्वल टू DGCA प्लस VSR व्हेंचर. आणि मग त्याचा परिणाम काय? तर तुम्ही काय आम्हाला समजता? आम्ही अजितदादांना सहज तुमच्या डोळ्यासमोर हिरवून घेतला. आमचा कोणी केस आला धक्का लावू शकत नाही. ही जी मस्ती आहे. फोन देखील आला होता. म्हणजे तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही असं कोण म्हणतं? ज्याच्यामध्ये मस्ती असते आणि ज्याला काहीतरी पॉलिटिकल आणि अंडरवर्ल्डचं बॅकअप असतं तो क्रिमिनल माइंडचा व्यक्ती असावा. 50-50 कोटीचे विमे काढू शकतात ते. आणि सुसाईड बॉम्बर म्हणून जर एखादा पायलट सुमित कपूर सारखा पाठवू शकतात तर याचा अर्थ VSR व्हेंचर कंपनी ही किती धोकादायक आहे. एकनाथ शिंदे सारख्यांना जर ती धमकी देते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना तर नक्कीच त्याचं धागेदोरे तपासले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ना, साहिल मदन, सुमित कपूर आणि यश आणि त्या दिवशीचा VSR व्हेंचरचा जो रोहित सिंग याचे 28 जानेवारीचे सकाळचे जर कॉल डिटेल्स काढले तर मला असं वाटतं याचा मास्टर माइंडच तो ठरेल. आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची औदार्य हे केंद्र आणि राज्य सरकारनं दाखवावं एवढी आमची अपेक्षा आहे. नाहीतर महाराष्ट्राला VSR व्हेंचर कंपनीला कसं उत्तर देता येतं हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. तो काय मस्ती करतो? मस्ती त्याच्यामध्येच आहे, आमच्यात मस्ती नाही आहे. आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, अजितदादांच्या घातपाताचा बदला त्याचा बाप पाताळात जरी बसलेला असला तरी घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की. तुम्ही विधान भवनामध्ये आमदार म्हणून वावरता, तुम्ही म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी राज्याचे म्हणजे माजी उपमुख्यमंत्री जातात आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. रोहित पवार जरी परिवारात ते एक असले, पक्ष म्हणून जरी ते वेगळे असते, परिवारात ते एक आहेत, त्यांना अशा पद्धतीने फोन येतो, तरी नेमकं सरकार या म्हणजे प्रकरणामध्ये काहीच ऍक्शन घेत नाही. आम्ही तिघही काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन घेऊन गेलो. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यासंदर्भात
बाबासाहेब पाटील सांस्कृतिक सेलचे मंत्री, रुपालीताई ठोंबरे आमच्या पक्षाच्या नेत्या आणि मी, आता मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि 10 लोक घेऊन जर तिथे गेलो तर अद्यापही मला त्या पत्राचं उत्तर भेटलं नाही. मी आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब, पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्ल पटेल साहेब यांनाही पत्र दिले की राममोहन नायडू आणि आपले हे अमित शहाजी यांची भेट आमची करून द्या. त्याही पत्राला उत्तर भेटलं नाही. त्यामुळे या बाबतीत खंतच वाटते, पण आम्ही सर्व लोक त्याबाबत आग्रही आहोत. आम्हाला वाटतं की या धाग्याच्या तळाशी आम्ही गेलं पाहिजे आणि ही लढाई आम्ही बंद करणार नाही. व्हीएसआर व्हेंचर कंपनीला पॉलिटिकल बॅकअप असल्याशिवाय त्यांची मस्ती इतक्या मोठ्या प्रमाणात वाढू शकत नाही. आणि आता उद्या स्थगनच्या अंतर्गत आम्ही स्थगन मांडलेलं आहे विरोधी पक्षांनी. उद्या अल्पकालीन चर्चेला माझ्या माहितीप्रमाणे माननीय सभापती राम शिंदे साहेबांनी अनुमती दिलेली आहे. आज मुख्यमंत्र्यांना पण ते विचारलं गेलं. उद्या सभागृहामध्ये ज्यावेळेस ही चर्चा होईल त्यावेळेस ती पटलावर येणार, रेकॉर्डवर येणार आणि त्यावेळेस मात्र आम्ही हे विचारू की आम्ही जर आमदार असून मुख्यमंत्री महोदयांना पत्र देत असू तर आमच्या पत्राला उत्तर आहे की केलाची टोपली आहे. हा प्रश्न भावनिकतेचा नाही आहे. हा प्रश्न अजितदादाशी जुळलेल्या हजारो लाखो करोडो लोकांच्या आत्मसन्मानाचा आहे की माझा नेता गेला कुठे, तो लपून ठेवलाय का गमावलाय तुम्ही, हे तर विचारणारच आहे जनता. त्याच्यामुळे आम्ही त्या बाबीची पर्वा करणार नाही. आम्हाला आमची उत्तरं पाहिजे की अजितदादांसारखा नेता महाराष्ट्राच्या पटलावरून अगदी काही क्षणात नाहीसा होतो आणि त्याबद्दल साधी चौकशी, साधा एफआयआर करायला नरिमन पॉईंटचे पोलीस जर मस्तीनं आणि मगरूरनं वागले, तो पण प्रश्न मी मांडला होता. चंद्रकांत दादा पाटील संसदीय कार्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं होतं आम्ही त्या पोलिसांवर ऍक्शन घेऊ. आज 6 दिवस झाले त्या पोलिसांवर कुठली ऍक्शन झाली नाही. म्हणून कुठंतरी आम्हाला वाटते की काहीतरी पाणी मुरतंय का आणि व्हीएसआर डीजीसीएला राज्य आणि केंद्र सरकारचं पाठबळ मिळतेय का, ही शंका जनतेच्या मनात उत्पन्न होऊ नये त्याकरता ती चौकशी झाली पाहिजे. त्याकरता ती उत्तरं महाराष्ट्राला भेटली पाहिजे. तुमच्याकडे येणार आहे ताई, ज्या पद्धतीने अमोल मिटकरीजींनी जे म्हणजे संशय व्यक्त केला की टीडीपीएचा पण आहे, डीजीसीएचा पण आहे, त्याचबरोबर आरओ असेल किंवा सर्व काही म्हणजे एकंदरीत सर्व एक सर्कलच होतं यामध्ये, तुम्हाला वाटतं की अंडरवर्ल्डचं पण ह्यामध्ये काही साठलोटा असेल? 100% आहो. त्यांनी जी नावं घेतली, आरओ, डीजीसीआय, हे सगळे संगनमत आहे. मला सांगा, एखाद्या रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पोलीस येतात, त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजे पंचनामा करतात, त्याच्या घरच्यांना बोलवतात, ओळख झाल्याशिवाय ती बॉडी ताब्यात घेतली जात नाही. ताब्यात घेतल्यानंतर तिथे जे रोडवर असतात, बघणारे असतात, त्यांच्या सगळ्यांची पंचनामे होतात. ही एक कायद्याची प्रोसिजर आहे. आणि मग तर अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा याच्यात गहाळपणा येतोय. म्हणजेच हे सर्व त्याच्यामध्ये आहेत, अंडरवर्ल्ड जे आहेत त्याच्यामध्ये आहे. त्याच्याशिवाय माननीय अजितदादांचा असा 15 मिनिटांमध्ये जे गायब करण्यात आलेले एवढं शक्य नाही. आणि ही त्यांना ही ताकद असल्यामुळे ती मगरुरी आहे. मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ठीक आहे, आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, तुम्ही आम्हाला उत्तर दिलं नाही, परंतु जनतेला तर तुम्हाला सांगावं लागणार आहे. आपलं राज्य संविधानानुसार चालते, त्याच्यानुसार आपल्याला लोकांना आश्वासित तर करावं लागणार आहे. काय होणार आहे एक लक्षात घ्या, सगळ्या जनतेला लक्षात आलेलं आहे की हे सत्ताधारी काही करू शकत नाही. हे जेव्हा लोकांसमोर सत्य आणत नाहीये म्हणजे हेच त्याच्यामध्ये सामील आहे, हे त्यांचे ते संशय निर्माण करून देत आहेत. आणि हे अत्यंत धोक्याची आहे. जर लक्षात घ्या, महाराष्ट्र उद्या या अजितदादांच्या घटनेवरनं पेटला आणि जे काही घडेल याला सर्वस्व जबाबदारी सत्ताधारी असणार आहेत. जर पोलीस खातं चुकीचं करताय तर का नरिमन पॉईंटच्या अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस करण्यात नाही आलेली? तुमच्या दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. सत्ताधारी आमदार असं म्हणत आहेत की रोहित पवार यांनी जी प्रेस कॉन्फरन्समध्ये ते मुद्दे मांडत आहेत किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे पुरावे देत आहेत तेच पुरावे त्यांनी सुनेत्राताईंकडे मांडावे, म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मांडावे. एकंदरीत त्या राज्याच्या कार्यशैलीमध्ये पूर्ण काम करत आहेत, त्याचा वापर त्या चांगल्या करतील. परंतु त्या आधी ब्रेक केल्या जातात त्या पत्रकार परिषदेमध्ये. तुम्हाला असं काही म्हणजे तुम्ही दोघं असं काही विचार करून रोहित पवारांसोबत संवाद साधणार आहात का? लक्षात घ्या, जे आमदार सांगतात त्या आमदारांना अक्कल पाहिजे. सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचे पती वारलेले आहेत. त्या महिलेला पती गेल्याचं दुःख केवढं मोठे अजून सावराला
2-3 महिने तर लागतील. जे आमदार म्हणतात त्यांना माझं असं सांगणं आहे की तुम्ही मरा आणि मग तुमच्या बायकोकडे आम्ही जातो आणि सांगतो की बाई तू याच्या विरुद्ध बोल, लढा कर. लाज वाटत नाही का जे आमदार हे बोलतात ते? ज्यांना उपमुख्यमंत्री पदाची ज्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांना सावरायला आज त्यांनी अख्खा महाराष्ट्र आपल्या पाठीवर झाशीची राणीसारखा घेतलेला आहे. त्यांना वेळ द्यायला नको? मग तुम्ही आमदार कशाला झालेत? गोट्या खेळायला झालेत का अधिवेशनामध्ये? तुम्ही त्यांच्याकडे पुरावे द्यायला सांगतायत. आणि रोहित पवार दुसऱ्या पक्षातले जरी असतील, अजून जे आमदार असतील त्या आमदारांनी माननीय अजितदादांचं सत्य समोर आणण्यासाठी जर लढा उभारला तर आम्ही त्यांच्या सोबत राहू. उलट जे सत्तेतले आमदार आहेत त्यांनी म्हणलं पाहिजे रोहित पवारजी तुमचे पुरावे द्या, तपास यंत्रणेकडे द्या. त्यांनी तपास यंत्रणेला फोन केला पाहिजे की याचा तपास फास्टमध्ये झाला पाहिजे. तुम्ही सरळ त्या माऊलीच्या अंगावर टाकताय. लाजा वाटत नाही? मला बोलावं लागतंय आणि मी बोलणार. अरे एखाद्या महिलेचा पती गेल्यावर काय दुःख असतं ना, तुम्ही मारा. आणि तुमच्या घरातल्या बायकांना मी जाऊन विचारते, बाई चल लगेच लढाई कर, नवरा तुझा गेलाय आणि तू त्याच्या न्यायासाठी बाहेर पड. चालेल का हो? कुठे काय बोलावं? जर हे लोकप्रतिनिधी आमदारांना कळत नसेल ना तर लालचे म्हणा, तुम्ही ती राजीनामा देऊन घरी बसा. मुळामध्ये कोण विरोधक कोण आपला ही वेळ नाहीये. तपास यंत्रणा योग्य काम करावं हे त्या आमदारांनी सत्ताधारातलं सांगणं गरजेचं आहे. याच्यात पण तुम्हाला राजकारण दिसतंय. आता रोहित पवार जर अजितदादांचे पुतणे आहेत ना, त्याला आमदार काय करू शकत ना आम्ही काय करू शकत. जर कोणी चुकीचं बोलत असेल तर आम्ही त्यांना म्हणू ना हे चुकीचं आहे. परंतु अजितदादांचं सत्य बाहेर येणार असेल, ते लिगली पॉइंट्स घेतले असेल तर आम्हाला त्या लढ्यामध्ये आम्ही सोबत उभं राहू. आमदारांनी आता मला फक्त उत्तर द्यावं की तुम्ही मेल्यावर तुमच्या घरी जाऊ का वहिनी की तुमचा नवरा गेलाय, तुम्ही हे लढाई करा, हे प्रश्न विचारा. आमदारांनी सद्बुद्धीत जागृत होऊन प्रश्न विचारावे. महाराष्ट्राच्या लोकांच्या मनातनं उतरू नका एवढे आणि राजकारणाची पातळी एवढी खालच्या दर्जाला आणू नका. निश्चित सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार याच्यावर बोलतील, पण त्यांना 2 महिने 3 फार मोठं दुःख आहे. हो हे डोंगरा एवढं दुःख बाजूला सारते. कुठल्या बाईमध्ये धमक नाहीये, परंतु सुनेत्रा वहिनी आज राजमाता जिजाऊ आईसाहेब असतील, अहिल्या माता असतील, सावित्रीमाई झाशीच्या राणीसारख्या लढतायत. तेच आमच्यासाठी खूप आहे. त्याच्यामुळे अजितदादांच्या घातपाताचा लढा लढायला अजितदादांच्या कार्यकर्त्या भगिनी जिवंत आहेत. आमदारांना म्हणा तसंच बसा, नाही तर अजून सल्ले देण्यासाठी आमच्या वांगड्या तुमच्या हातात घालतो. म्हणजे तुम्ही सांगताल की हे लढा ते लढा. लाज पण वाटत नाही हो? तुम्ही म्हणताल ताई अशा का बोलतात, पण त्रास होतो त्रास. आज महिना झाला तरी वाटत नाही की अजितदादा आमच्यात नाहीये आणि तोंड वर करून म्हणतात की सुनेत्रा वहिनीने आवाज उठवला पाहिजे. खरंच तुम्ही मारा. तुमचंही मी आई जगदंबेला प्रार्थना करेल तुमचेही असे ऍक्सिडेंट होऊन तुम्ही जायला पाहिजे. तुम्हाला काय एकंदरीत तिच्या भावना एकंदरीत समजून घ्या. एक बहीण म्हणून अजितदादांची ती बोलते आहे, साहजिक आहे. ज्या कोणी आमदारांना असं वाटत असेल ना त्यांनी स्वतःहून काय केलंय, स्वतःहून पुढाकार घेऊन सुनेत्रा वहिनींची भेट घ्यायला पाहिजे ना. म्हणजे खरोखर ती जरी प्रामाणिकतेनं तळमळीनं बोलत असेल पण त्या मागच्या भावना तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. त्यामुळे सुनेत्रा वहिनींवर जे काही संकट कोसळलेलं आहे त्यांना धीर द्यायचं सोडून जर तुम्ही त्यांनी त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांनी हे केलं पाहिजे असं जर म्हणत असाल तर त्यांच्या बुद्धीची कीव येते. सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून सर्व आमदारांनी हा लढा हाती घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं. किती दिवसात एकंदरीत हे प्रश्न, म्हणजे जेव्हा हा संपूर्ण तपास सीबीआयचा तपास आपण जर पाहिलं अनेक चौकशांमध्ये लागलेला आहे, भरपूर लवकर अहवाल आलेत आणि लवकर ही केस सुटलेली पण आहे, परंतु अजितदादांचा हा संपूर्ण प्रकरण किती दिवस चालेल अजून काय वाटतं? याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ढिलाई होते आहे का? तर होते आहे. सीबीआयची चौकशी लागली असं म्हणतोय आपण, पण सीबीआयनी एकाचाही जबाब अजून नोंदवला नाही. मला असं कळतंय की तो ब्लॅक बॉक्स अमेरिकेत पण पाठवलेला नाही, कुठंच नाही. तो ब्लॅक बॉक्स बारामती पोलीस स्टेशनला आहे असं पण मला कळलंय. त्याच्यामुळे ह्या सत्यता येऊ द्या. अरे तुमचा ब्लॅक बॉक्सचा डेटा येईल तेव्हा येईल. अरे देवगिरीचं सीसीटीव्ही फुटेज तर द्या. आणि कलिना गेट नंबर 8 मधून व्हीएसआरच्या विमानात बसताना अजितदादांसोबत नेमकी किती माणसं होती? कारण डीजीसीए पहिलं 6चा आकडा देतोय आणि नंतर विमानात दुर्घटना झाल्यानंतर 5 म्हणतोय. पूर्वी म्हणतोय घड्याळावरून ओळख पटली, नंतर म्हणतात घड्याळच गायब आहे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अद्याप आला नाही. त्यामुळे फास्ट ट्रॅकवर हे चालल्याशिवाय त्याचं टाइम बॉन्ड सांगता येणार नाही. पण तुर्तास तरी प्रचंड ढिलाई होते. आम्ही याबद्दल अत्यंत नाराज आहोत. आता मी सत्तेतला आहे की विरोधातला आहे त्यापेक्षा मी अजितदादांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. अजितदादांना न्याय देण्याकरता जे काही आम्हाला करता येईल संविधानिक अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला त्या अधिकाराचा पूर्ण वापर करून आम्ही ही लढाई मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार.
आणि ज्यांना वाटत असेल तर ही रुपालीताई सांगते त्या पद्धतीनं आम्ही मेलो तर आमच्या बायकांना उद्या विचारतील ना प्रश्न की तुमचा नवरा मेलाय तुम्हाला कसं वाटतंय म्हणून त्या बाबतीत लाज लज्जा शरम सर्वांनी बाळगावी. आणि आता अजितदादांसाठी सर्व सोडून म्हणजे लाभार्थी तुम्ही होऊ नका हो, पदाचे लाभार्थी होऊ नका. अजितदादांसाठी लढणं हा आपला नैतिक धर्म आहे. हा धर्म डोळ्यात ठेवून जर तुम्ही लढलात तर या महाराष्ट्राला पुरोगामी नेतृत्व देणाऱ्या अजितदादांना खरा न्याय देण्यासारखा होईल. ज्या अजितदादांनी कधी धर्माच्या नावाचं राजकारण केलं नाही, ज्या अजितदादांनी डेव्हलपमेंटच्या भरोश्यावर मतं मागितली, त्या अजितदादांच्या अशा दुर्घटनेनंतर जर मूग गिळून गप्प बसत असतील तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो रुपालीताईची भावना तीव्र होती, पण मी एवढं नक्की सांगतो की आज मूग गिळून गप्प बसणाऱ्या आमदाराला उद्या त्यांची मुलं मोठी झाल्यावर विचारतील की तुम्ही त्यावेळेस कुठं होता ज्यावेळेस अजितदादांचा घातपात झाल्यानंतर तुम्ही बोलला नाहीत, त्यामुळे तुम्ही शंड होतात का, हे प्रश्न त्यांची औल्याद विचारल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील होत्या. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अजितदादा म्हणजेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री म्हणजे महिना झालाच आहे. अहवाल देखील समोर आले. अहवालामध्ये ज्या काही बाबी आहेत ज्यावरती प्रश्न उपस्थित केलेत रोहित पवारांनी जे काही गंभीर खुलासे आज केलेत, त्या खुलासांसंदर्भात बोलताना त्यांनी आपल्यासोबत अनेक ज्या आहेत त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. एकंदरीत लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रतीक्षेत आपण जर पाहिलं म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार असतील, नेते असतील, दोघंही पाहायला मिळतात. परंतु या प्रकरणामध्ये नेमका दादांना न्याय कधी मिळतो हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहता लोकमत.